आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन। महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर मंगळवार दिनांक 28 जुलै पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनाद्वारे संघटनेने मोहोळ तालुक्यातील मौजे सोहाळे गावातील ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या कारभाराबाबत विविध तक्रारी मांडत सखोल चौकशीची मागणी केली आहे। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार ग्रामसभेत गावच्या विकास कामांची माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली असून ग्रामपंचायतीच्या कारभारात अनेक कथित अनियमितता झाल्याची तक्रार करण्यात आली आहे। संघटनेच्या निवेदनानुसार अंडरग्राउंड गटारे कामे, रस्ते विकास कामे, वृक्षारोपण, शाळा दुरुस्ती, गावातील गटार बांधकाम तसेच इतर विविध विकास कामांमध्ये कथित आर्थिक गैरव्यवहार व शासकीय निधीच्या वापराबाबत गंभीर शंका व्यक्त करण्यात आली आहे। या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी व दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर उर्फ भैया देशमुख यांच्यासह अमर जगताप, संतोष जगताप, नागेश जगताप, अशोक नाईक नवरे, सचिन नाईक नवरे, जिल्हाध्यक्ष नाना मोरे, मोहोळ तालुका अध्यक्ष शिवाजी जाधव, मंगळवेढा तालुका अध्यक्ष निसार पाटील, ज्ञानेश्वर पवार, नागेश नाईक नवरे, विजय भालेकर, समाधान जगताप, रमेश जगताप तसेच संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघटनेने संबंधित प्रकरणातील सत्य बाहेर येऊन जबाबदारांवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, सोलापूर। नानासाहेब मोरे शेतकरी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आहे। आपले मोहोळ तालुक्यातले सावळे गाव येथील ग्रामसेवक व सरपंच हे दोन्ही मिळून गावात कुठलाही विकास केलेला नाही। फक्त एकाच ग्रामसेवक आणि सरपंच मिळून त्यांचा घरचाच विकास झालेला आहे। त्यामुळे यांनी फक्त कागदावर विकास दाखवलेला आहे, कुठेही विकास झालेला नाही। कुणाला जनतेला विश्वासात घेऊन कुठल्याही काम करत नाहीत, काय नाही। आणि जनतेला विचारायला गेल्यानंतर त्यांनाच उलट बोलता आणि टाळाटाळ करून त्यांना माघारी पाठवतात। ग्रामसेवक कधी येते आणि कधी जाते ही जनतेला सुद्धा माहीत नाही। ज्या टायमाला एखादं काम घेऊन ग्रामपंचायतला गेलं तर ग्रामसेवक तिथं नसतो। मग ही नेमकं येतंय कधी आणि जाते कधी ही जनतेला कळलं पाहिजे। आणि ज्या टायमाला ग्रामसेवकला एखादं कुठं तर पाणी येत नसेल, गावात गटरेचं काम सांगते ती म्हणून त्या टायमाला ग्रामसेवक आलेला नसते, ग्रामपंचायतला कुलूप लावलेलं असते। ज्या टायमाला मग इथं जनता गेलेली असते तेव्हा त्या टायमाला त्यांना उलट उत्तर देऊन उडवाउडवीचे उत्तर देतात। गावात एखाद्या गटराईचं जर काम फुल भरली किंवा साधाराची जरी घेऊन गेलं तरी ते काम करत नाही। आणि दुसरी गोष्ट, गावात आत्तापर्यंत त्यांनी रोड केलेले आहे, लय झालं खड्ड्यात रोड आहे का, खड्डा रोडमध्ये हे काहीच कळे नाही। आणि असा रोड केला की रोड करून सुद्धा 1 वर्ष झालंय, तोवर 2 महिन्यात सगळे खडी एकीकडं आणि डांबर एकीकडं झालेलं आहे। कुठल्याही दर्जाचं व्यवस्थित काम केलेले नाही। आणि ती ग्रामसभा ही आत्ता पुतूर त्यांनी एकही घेतलेली नाही। आणि हाटल्यात बसून उगाच चार लोकांच्या त्यांच्या सह्या घ्यायच्या आणि ग्रामसभेत काम केले म्हणून असं धावतात। आणि हे कुठल्याही ग्रामसभा घेत नाही, काय नाही। आणि जनतेला विश्वासात घेऊन कधीही काम केलेलं नाही। अध्यक्ष, तुम्ही म्हणता रोडचं काम केलंय, मग रोडचं काम म्हणता ग्रामसेवकचा काय संबंध त्याच्यामध्ये? ग्रामसेवकचं जे 14 ते 15 आयुक्तमध्ये जे सिमेंटचे रस्ते ते मंजूर केलेले असतात गावातल्या गावात, मग ती तर गावात तर त्यांनी एकही रस्ता केलेला दिसत नाही। आणि कागदावर तर यांनी काय सांगितलं, आम्ही हे रस्ता केलाय, ते रस्ता केलाय, ह्या गावात तर त्या गावात बोलत बसत आम्ही हे रस्ता केलाय, ते रस्ता केलाय। गावात तर काय एक विकास तर काय दिसत नाही, सगळा बकासच आहे। तुमच्या ग्रामसेवककडं आणि सरपंचाने काय विकास दाखवला आहे किंवा आता तुम्ही जी मागणी केलेली आहे ते तुमच्या रोडच्या बद्दल, गटरेबद्दल, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्याच्याबद्दल असं मत आहे की सटवाई ते गाव रस्ता जोडणी, त्या रस्त्याच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच वेळा तक्रार केली की बाबा हे रस्ता कॉन्क्रीटचा आणि 6 महिन्यातच कसा उचकला, त्याला 4-4, 5-5 वर्षाची गॅरंटेड आहे। तर त्यांनी 6 महिन्यातच
उचकला आणि तिथं जे रस्त्याचं पाणी आहे ते सगळ्याच्या घराने घुसते. बऱ्याचशाच त्या साईडचे घर आहे ते त्या घराच्या त्या लोकांनी बऱ्याचशा वेळा त्यांनी काय केले की तक्रारी केल्या, पण ह्यांनी उडवू जे उत्तर दिली. ही एक बाजू झाली. जवळजवळ वर्ष झालं मी ग्रामपंचायतमध्ये माहिती अधिकाराखाली माहितीचं फॉर्म टाकले, अर्ज टाकले तर त्यांनी माहिती द्यायला टाळाटाळ केली. ही काय करते, तुझा काय संबंध आहे, असं उडवडूचे ग्रामसेवकनं उत्तर, सरपंच आणि ग्रामसेवकनं उत्तर उडव. आता तुमच्या मागण्या काय द्या? आमच्या मागण्या एकच आहे की गावातल्या चांगल्या पद्धतीचं रस्ता करणे आणि ह्याने बऱ्याचशा वेळा माहिती अधिकार दिला तर माहिती एकाही माहितीचा म्हणजे आम्हाला एकही माहिती अधिकार त्यांनी विश्लेषण करून ग्रामपंचायत अधिकारी यांना पुरवलेला नाही. आणि दुसरी बाजू बऱ्याचशाच गावावरून 15 आयुक्तामधनं काय निधी आलेला आहे, कुठल्या ह्याच्यातनं निधी आलेला आहे, तर ते पूर्णपणे त्यांनी निधी आलेलं दाखवलंच नाही, टाळाटाळच केलेली आहे. आणि जलयुक्त शिवा ही पेल योजना, त्या योजनेचं जवळजवळ 10 वर्ष झालं मंजुरी आणून तरी ग्रामपंचायतनं ताब्यात घेतलेली नाही. अर्धवट निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. 1 लिटर गावाला पाणी मिळालेलं नाही, 1 लिटर सुद्धा गावाला पाणी मिळालं नाही. दुसरी बाजू एक ग्रामपंचायतमधनं 2 शिपाई आहेत, त्या शिपायांना ह्यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांनी काढून टाकल्यावर पण कोर्टाने आदेश दिला की बाबा ह्यांना घ्या. तर ह्यांनी घेतलं, त्यांचं एक दिवस घेतलं आणि सकाळ उठून रिटायर म्हणून एक जणाला दाखवलं. त्याच्या मागच्या मुहूर्तात काही त्यांनी म्हणजे पगार किंवा त्यांचं काय भत्ता कुठलंच काय दिलं नाही आणि त्यांना लेखी आश्वासन बी काय दिलं नाही, तुम्ही रिटायर किंवा तुम्हाला रुजू केले असं कुठल्याच प्रकारे सांगितलं नाही. उलट जे शिपाई आहेत ते शिपायांना सांगतात की बाबा तुम्ही काय माझं वाकडं करू शकत नाही, तुम्हाला जायचं असेल तर कोर्टाकडे बाकी व्हिडिओकडे कोणाकडे जायचं तिकडे जावा अशी उत्तरं देतात. आता तुम्ही आंदोलनचं लास्ट म्हणजे जोपर्यंत कारवाई करत नाही का तोपर्यंत का फक्त आज एकच दिवस आहे? नाही, जोपर्यंत त्याची कारवाई होत नाही, जो पुतूर ग्रामसेवक आणि सरपंचावर कारवाई होत नाही तो पुतूर आम्ही इथं उठत नाही. आणि ह्याला काय जबाबदार झालं तर प्रशासन राहील. आणि आम्ही अजून 4-5 दिवस यांना वाट बघून ग्रामपंचायतला कुलूप लावल्याशिवाय आम्ही जाब विचारल्याशिवाय आम्ही यांना गप बसत नाही.